नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी माता विशाखा यांचं जीवन चरित्र आपण बघत आहोत। यापूर्वीच्या धम्मदेशनीमध्ये माता विशाखेचं कुळ कशा प्रकारे भदीय नगरमधून श्रावस्तीच्या समीप येऊन वास्तव्य करू लागले, हा भाग यापूर्वीच्या धम्मदेशनीमध्ये आपण बघितला होता। आज आपण बघणार आहोत माता विशाखामध्ये असणारे जे पंचलक्षण गुण आहेत, 5 प्रकारचे असे गुण जे की सर्वसामान्य स्त्रीमध्ये राहत नसतात। पंचलक्षण गुणांनी युक्त केवळ पुण्यवान स्त्री जिने अनंत आणि असीम असं महान असं पुण्य केलेलं असतं, जिच्या अधिष्ठान पारमिता अत्यंत परिपक्व पूर्णत्वास झालेल्या असतात, केवळ अशाच प्रकारच्या स्त्रीला हे 5 प्रकारचे गुण प्राप्त होत असतात असं भगवंताने म्हटलं आहे। तर माता विशाखेच्या पंचगुणाबद्दल आपण विस्तार रूपाने बघूया। जेव्हा श्रावस्ती नगरीमध्ये पुण्यवर्धन यांचा विवाह म्हणजे मिगार श्रेष्ठी यांचा पुत्र पुण्यवर्धन हा वयामध्ये येत असतो आणि वयामध्ये आल्यानंतर त्यांचे माता पिता असा विचार करतात की आपल्या मुलाचा विवाह आपण आता करायला पाहिजे। आणि मग ही गोष्ट पुण्यमित्राकडे ते बोलून दाखवतात। तेव्हा पुण्यवर्धन जो की लग्नासाठी सुरुवातीला तयार नसतो, परंतु त्याचे माता पिता त्यांना सांगतात की जर तू विवाह केला नाही, तू जर लग्न केलं नाही तर आपल्या कुळाचा नाश होईल, आपला कुळ विस्तार कसा पावेल, आणि त्यामुळे आपला कुळ जर विस्तार पावायचा असेल किंवा आपल्या कुळाचा वंश जर चालू ठेवायचा असेल तर तुला विवाह करणं अत्यंत गरजेचं आहे। तेव्हा पुण्यवर्धन म्हणतो की ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटतं की मी विवाह करावं तर पंचगुणांनी युक्त स्त्री शोधा, पंचगुणांनी युक्त असणाऱ्या स्त्रीसोबत मी विवाह करेल। असं म्हटल्याबरोबर ते म्हणतात की पंचगुणांनी युक्त असणारी स्त्री म्हणजे का आहे, नेमकं तिच्यामध्ये कोणते गुण असतात? तर असा उल्लेख आहे साहित्यामध्ये की पंचगुण म्हणजे 5 जे गुण तिच्यामध्ये विशेष रूपाने असावे। जसं तिचे केस आहे, तिचे दात आहे, तिची त्वचा आहे, म्हणजे तिचा आवाज आहे, तिचं सौंदर्य आहे, तिचा आयुमान आहे। ह्या 5 प्रकारच्या गोष्टी म्हणजे पंचगुणांनी युक्त स्त्री असं म्हटलं आहे। आणि मग त्यानंतर 108 ब्राह्मणाला मिगार श्रेष्ठी आपल्या घरी बोलावतो आणि बोलवल्यानंतर त्यांना सांगतो की पंचगुणांनी युक्त स्त्री म्हणजे असते का, किंवा ती कशा प्रकारची असते? तर ते सांगतात की होय महाराज, पंचगुणांनी युक्त स्त्री असते। तर मग शोधा असं तो म्हणतो। अनेक सुंदर अशी सुवर्णमाळ त्यांच्या जवळ देतो। जी कोणती स्त्री या पंचगुणांनी युक्त असेल तर त्या स्त्रीला तुम्ही विवाहासाठी हा माळ तिच्या गळ्यामध्ये टाकून तिला विवाहासाठी तुम्ही तयार करा। त्या 108 ब्राह्मणापैकी 8 ब्राह्मणांना ते पाठवत असतात। मोठमोठ्या शहरामध्ये ते फिरण्यासाठी जातात ब्राह्मण, आणि शेवटी साकेत नगरीमध्ये येतात असं म्हटलं आहे। तर साकेत नगरीमध्ये आल्यानंतर असं म्हटलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे साकेत नगरीमध्ये पावसाळा येण्याच्या पूर्वी तिथे एक मंगलमय उत्सव संपन्न केला जात असे, आणि त्या मंगलमय
उत्सवामध्ये म्हणजे प्रतिवर्षी निवृत्त क्षेत्र, ज्याला उत्सव असं म्हटलं आहे, निवृत्त क्षेत्र असं उत्सव म्हटलं आहे. तर प्रतिवर्षी या उत्सवामध्ये म्हणजे स्त्रिया आंघोळ करण्यासाठी येत असत. मग विशाखा माता सुद्धा आपल्या 500 स्त्रियासह त्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी येत असते. आणि आंघोळ करण्यासाठी जे आल्यानंतर अचानकपणे पावसाला सुरुवात होत असते. आणि अचानकपणे पावसाला सुरुवात झाल्यानंतर हे जे ब्राह्मण आहे, तर हे ब्राह्मण या विशाखेला जेव्हा बघतात, तर विशाखेला बघता क्षणी विशाखेमध्ये असणारे जे 4 गुण आहेत, तर ते 4 गुण त्यांना स्पष्टपणे दिसतात. कोणते कोणते 4 गुण? जो पहिला गुण आहे असं म्हटलं आहे की मत्स्य कल्याण. पहिला गुण म्हटला आहे की मत्स्य कल्याण. तर मत्स्य कल्याण असणारी जी काही स्त्री आहे, पहिला गुण आहे केश कल्याण. केश कल्याण म्हणजे त्या पुण्यवान स्त्रीचे जे काही केश आहे, तर ते मयूर कलापाप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे मयुरांचे केस असतात, म्हणजे मोरांचे केस असतात, अत्यंत मऊ अशा प्रकारचा मयूर कलाप त्या स्त्रीचा तो असतो. म्हणजे अत्यंत सुंदर, अत्यंत मनमोहक अशा प्रकारे त्या स्त्रीचे केस असतात. या केसांची विशेषता अशी असते, ते जर बांधले असतील, स्त्रिया आपण बघतो की केस बांधत असतात, ते जर बांधले असतील आणि बांधल्यानंतर जर सोलले असतील तर ते असे पृथक पृथक होतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये जी गुंतागुंत आपण केसांमध्ये बघत असतो, तर ती गुंतागुंत केसांमध्ये म्हणजे बिलकुल नसते. अत्यंत मोकळे अशा प्रकारचे ते केस असतात असं म्हटलं आहे. त्याची आणखी विशेषता अशी आहे म्हटलं आहे की ती केसांची जी लांबी आहे, तर ते कमरेच्या खालपर्यंत म्हणजे अत्यंत लांब असे ते केस असतात. काळेशार अशा प्रकारचे ते केस असतात. आणि माता विशाखा 120 वर्षापर्यंत जीवन जगली. तर 120 वर्षापर्यंत माता विशाखेचा एकही केस पांढरा झाला नव्हता किंवा एकही केस गळाला नव्हता. एवढी विशेषता माता विशाखेच्या केसांची. आपण बघतो की हल्ली म्हणजे अनेक स्त्रिया जे केसाला वेगवेगळ्या प्रकारचं जे रंगवण्यासाठी, लेपन करण्यासाठी किंवा केस सुंदर दिसावे, केस रचना सुंदर दिसावी, अशा प्रकारचे अनेक प्रयत्न करताना दिसत असतात. केस जर गळत असतील तर ते परेशान असतात, दुःखी असतात, कष्टी असतात. म्हणून ते केस चांगले राहावे, गळू नये म्हणून अनेक प्रकारचं म्हणजे औषधी लावल्या जाते, अनेक प्रकारचा लेप लावला जातो किंवा अनेक प्रकारच्या औषधीने त्याचं धुतल्या जातो, स्नान केला जातो. वेगवेगळ्या प्रकारची माती सुद्धा म्हणजे केसांना लावली जाते. हे सर्व प्रकारचे खटाटोप म्हणजे आजच्या स्त्रिया आपले केस सुरक्षित राहावे, आपले केस चांगले राहावे या दृष्टिकोनातून करत असतात. परंतु माता विशाखेला यापैकी कुठल्याही प्रकारची गोष्ट करण्याची गरज नव्हती. एवढे सुंदर, एवढे मनमोहक, लांब, लचक आणि अत्यंत मऊ, ज्याप्रमाणे मोरांचे पंख अत्यंत मऊ असतात, कोमल असतात, अगदी तशाच प्रकारे माता विशाखे सुद्धा केश होते, ज्याला केश कल्याण गुण असं म्हटलेलं आहे. हा पहिला गुण माता विशाखेमध्ये होता. दुसरा गुण असं म्हटलं आहे की मत्स्य कल्याण. मत्स्य कल्याण म्हणजे विशाखेचे जे दात आहे, जे दाताच्या बाजूला ज्याला आपण हिरडी म्हणत असतो, तर त्या हिरडींचा जो कलर आहे, ज्याप्रमाणे बिबे असतात, बिंबाप्रमाणे म्हणजे बिब्याप्रमाणे त्याचा लाल रंग अशा प्रकारचा असतो. आणि ते अत्यंत मनमोहक असतात, अत्यंत कोरीव असतात. कुठल्याही प्रकारे दातांच्या बाजूचा जो आकार आहे तो लहान मोठा नसतो, अत्यंत समान रूपाने अशा प्रकारचा तो आकार असतो. याला मत्स्य कल्याण असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अस्ति कल्याण, तिसऱ्या प्रकारचा गुण म्हटला आहे की अस्ति कल्याण म्हणजे विशाखेचे जे काही दात आहेत ते अत्यंत पांढरी शुभ्र असतात, अत्यंत पांढरी शुभ्र. आणि त्या दातांची विशेषता अशी असते की ते लहान मोठे नसतात, अगदी समान रूपाने म्हणजे सारख्याच रूपाने ते दात असतात, लहान मोठे नसतात, पांढरे शुभ्र असतात, अगदी शंखाप्रमाणे असतात. आपण बघतो की भगवान बुद्धाचे म्हणजे सिद्धार्थ गौतमामध्ये असणाऱ्या 32 लक्षणापैकी हे एक लक्षण आहे. त्यांचे दात सुद्धा समान रूपाने असतात,
अत्यंत पांढरे शुभ्र असतात शंखाप्रमाणे, अगदी हा गुण माता विशाखेमध्ये सुद्धा होता असं म्हटलं आहे. म्हणजे एवढी सुंदर तिचे दात होते, कुठल्याही प्रकारे तिच्या दातामध्ये ना फट पडलेली होती ना अंतर होतं, अगदी वज्राप्रमाणे समान रूपाने पांढरे शुभ्र शंखाप्रमाणे तिचे दात होते, ज्याला अस्ति कल्याण असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा तिसरा गुण माता विशाखेमध्ये होता. त्याच्यानंतर छवी कल्याण. एक छवी कल्याण म्हणजे तिची जी काही त्वचा आहे, म्हणजे शरीर आहे, अत्यंत मुलायम असं होतं. म्हणजे सुवर्ण प्रभा ज्याला असं म्हटलं आहे, सोन्याप्रमाणे माता विशाखेची कांती होती. सिद्धार्थ गौतमाची सुद्धा आपण बघतो की सुवर्णमय कांती होती. अगदी तशाच प्रकारे माता विशाखेची सुद्धा सुवर्णमय कांती होती असं म्हटलं आहे. त्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा डाग, शरीरावरती अनेक प्रकारचे डाग आपण बघतो किंवा अनेक प्रकारचं शरीरामध्ये डाग असल्यामुळे, शरीरावरती काळ्या प्रकारचे चट्टे वगैरे असल्यामुळे अनेक प्रकारचं लेपन म्हणजे लावलं जातं किंवा त्याला स्वच्छता केली जाते किंवा अनेक प्रकारची औषधी लावली जाते. परंतु तशा प्रकारे कुठल्याही प्रकारे माता विशाखेचं शरीर नव्हतं, तर अत्यंत मुलायम, अत्यंत कोमल, ज्याप्रमाणे कमळपुष्प असावं. कमळपुष्प हे चिखलामध्ये उगवते, परंतु त्या चिखलाचा आणि पाण्याचा अगदी लवलेश सुद्धा तो स्वतः ग्रहण करत नाही. अगदी तशा प्रकारे माता विशाखेचं शरीर होतं. तिच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारची घाण किंवा कुठल्याही प्रकारची धूळ सुद्धा बसत नसे. म्हणजे एवढी सुंदर, एवढी मुलायम, एवढी कोमल माता विशाखेची त्वचा होती, जी की अत्यंत सुंदर, अत्यंत स्वच्छ म्हणजे माता विशाखेचं शरीर होतं, ज्याला असं म्हटलं की छवी कल्याण. हा चौथा गुण माता विशाखेमध्ये होता. पाचवा गुण वय कल्याण. वय कल्याण म्हणजे पाचवा गुण असं म्हटलं आहे. वय कल्याण म्हणजे वय मर्यादा, वयोमान. म्हणजे विशाखेचं ना अधिक वय होतं ना कमी वय होतं. जेव्हा विशाखेचं लग्न असते तर ती अत्यंत म्हणजे 16व्या वर्षामध्ये तिने पदार्पण केलं असतं आणि अत्यंत सुंदर असते. वय कल्याण म्हणजे एखाद्या स्त्रीला 10 पुत्र झाले असतील, 20 पुत्र झाले असतील, तरी सुद्धा ती अत्यंत 16 वर्षाच्या एका तरुणीसारखी दिसावी असं म्हटलं आहे. माता विशाखेला 20 पुत्र होते, 10 मुलं आणि 10 मुली माता विशाखेला होत्या. परंतु विशाखा जेव्हा आपल्या नातीसह, आपल्या पुतीसह विहारामध्ये जात असे, तर त्या सर्वांमध्ये विशाखा कोणती आहे हे सुद्धा ओळखायला येत नव्हतं. एवढी सुंदर माता विशाखा होती. म्हणजे वयाच्या 120 वर्षापर्यंत तिने जीवन जगलं आणि 120 वर्षाची माता विशाखा जर तिच्याकडे बघितलं असेल, 20 पुत्रांची माता तिच्याकडे जर बघितलं असेल, तर अगदी 16 वर्षाच्या तरुणासारखी अत्यंत सुंदर, अत्यंत आकर्षक आणि अत्यंत मनमोहक असं विशाखेचं सौंदर्य होतं, ज्याला वय कल्याण असं म्हटलं आहे. म्हणजे अशा प्रकारे या 5 गुणांनी युक्त असणारी जी स्त्री आहे, तर या स्त्रीसोबत मी विवाह करेल अशा प्रकारे पुण्यवर्धन जेव्हा मातापित्यांना सांगतो आणि त्याचे मातापिता 8 ब्राह्मणाला पाठवतात, तर जे ब्राह्मणाला पाठवलेलं असतं तर ते 8ही ब्राह्मण विशाखामध्ये असणारे हे 4 गुण, बाह्य गुण बघत असतात. परंतु विशाखेची दंतमुक्ती आहे किंवा बोलणं आहे, तिचा आवाज आहे, ते बघत नसतात. आणि मग अचानकपणे पाऊस सुरू होतो, तर पावसामध्ये विशाखेच्या मैत्रिणी धावत धावत जातात आणि धावत धावत गेल्यानंतर विशाखा मात्र संथ गतीने आपली नेहमीची जी चाल आहे त्या नेहमीच्या चालीमध्ये विशाखा चालत असते. आणि मग ते ब्राह्मण असं म्हणतात की बघा किती मंद स्त्री आहे, म्हणजे किती आळशी स्त्री आहे, आपले स्वतःचे वस्त्र, स्वतःचे कपडे सुद्धा ती वाचू शकली नाही. तेव्हा माता विशाखा म्हणते की तात ब्राह्मण, आपण असं का बोलत आहात? तर ते सांगतात की तुझ्या मैत्रिणी म्हणजे स्वतःचे कपडे वाचू शकले, दागिने वाचू शकले, तू सुद्धा वाचू शकवली असती जर तू विचार केला असता तर. तेव्हा माता विशाखा म्हणते की तात तसं नाही आहे, ब्राह्मण शय तसं नाही आहे. या सृष्टीमध्ये मी काही कारणास्तव म्हणजे धावली नाही आहे. आणि त्या सांगत असताना असं म्हणते की काही प्राणी असे आहेत की त्यांना धावणे शोभत नाही आहे. कोणाला धावणं शोभत नाही? राजाला धावणं शोभत नाही असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर राजाच्या हत्तीला सुद्धा धावणं शोभत नाही असं म्हटलं आहे. साधू संन्याशांना धावणं शोभत नाही असं म्हटलं आहे. आणि शीलवान स्त्रीला धावणं शोभत नाही. अन्य ती कारण सांगते. कारण सांगताना म्हणते की मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री असल्यामुळे मी जर चालताना किंवा धावताना जर पडले असते, म्हणजे मातापित्यांची मी जबाबदारी आहे, आणि मी जर पडले असते, माझा पाय मोडला असता, मला जखम झाली असती, इजा झाली असती,
तर कदाचित माझा विवाह सुद्धा झाला नसता, कदाचित मला घरी बसावं लागलं असतं आणि हे माझ्या मातापित्यांसाठी अत्यंत दुःखकारक अशी गोष्ट आहे. असं बोलत असताना माता विशाखेचा जो आवाज आहे तो अत्यंत मधुर असा आवाज होता असं म्हटलं आहे. अत्यंत मधुर, अत्यंत गोड असा माता विशाखेचा आवाज होता. आणि विशाखेचा आवाज किंवा विशाखेची दंतपंक्ती जेव्हा त्यांनी बघितली, ऐकली, तर म्हणजे त्यांना अत्यंत प्रसन्न झालं. म्हणजे एखादं वाद्य अत्यंत सुंदर असं वाद्य वाजावं, अगदी तशाच प्रकारे माता विशाखेचा ध्वनी आपल्या म्हणजे कंठातून निघाला होता. एवढा सुंदर म्हणजे माता विशाखेचा मधुर असा गोड असा आवाज होता. हे सर्व लक्षणांनी युक्त माता विशाखेला ते आडब्राह्मण बघतात आणि सुवर्णमाला तिच्या गळ्यामध्ये घालतात. सुवर्णमाळा गळ्यामध्ये घातल्याबरोबर ती विचारते की आपण कुठून आला आहात. ते म्हणतात की आम्ही श्रावस्तीहून आलो आहे. म्हणजे मुलाचं नाव काय आहे, तर पुण्यवर्धन असं मुलाचं नाव आहे असं म्हटलं जातं. त्यांच्या पित्याचं नाव काय आहे, मिगारश्रेष्ठी असं आहे. किती धनसंपदा त्यांच्याकडे आहे, 40 करोड धनसंपदा आहे. तर विशाखा विचार करते की ठीक आहे, आपल्या कुळाला अनुकूल असं कुळ आहे आणि विशाखा आपल्या पित्याला त्या ठिकाणी म्हणजे सूचना देते की रथ पाठवा आणि त्याचे पिता त्या ठिकाणी रथ पाठवतात. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा स्त्रियांचा अशा प्रकारचा विवाह होत असतो तर ती पायी जात नसते. मग ज्यांना रथाने जाता येत असे ती रथाने जात असते, ज्यांना साध्या वाहनाने जाता येत असेल तर साध्या वाहनाने जाते, किंवा मग अन्य काही स्त्रिया तिला घेऊन जात असतात. जी अशा प्रकारची प्रथा किंवा पद्धती त्या काळामध्ये होती असं म्हटलं आहे. आणि मग तिच्या मागोमाग हे आडब्राह्मण सुद्धा येतात. धनंजय श्रेष्ठीच्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर ते विचारतात की आपण कुठून आला आहात. ते सांगतात की आम्ही श्रावस्तीहून आलो आहे. आणि मग मुलाचं नाव काय आहे, तर पुण्यवर्धन नाव आहे असं म्हटलं जातं. पित्याचं नाव काय आहे, मिगारश्रेष्ठी आहे. किती धनसंपदा आहे, 40 करोड धनसंपदा आहे. तेव्हा धनंजय श्रेष्ठी म्हणतो, माझ्या संपत्तीच्या समोर तर हे कवडी मोल आहे, परंतु जर मुलीचं योग जुळून येत असेल किंवा मुलींचा विवाह जर योग्य कुळामध्ये होत असेल तर काही हरकत नाही. अशा प्रकारे त्यांना ते संमती देतात. आणि मग ते 8ही ब्राह्मण श्रावस्तीला येतात. इकडे मिगारश्रेष्ठीला ती बातमी सांगतात. त्यांना अत्यंत आनंद होतो. पुन्हा ते विचारतात की कोण आहे. त्यांना सर्व समजलं जातं की धनंजय श्रेष्ठीची पुत्री आहे, विशाखा आहे, अत्यंत सुंदर आहे, 5 गुणांनी युक्त आहे, असं सगळं वर्णन ते करत असतात. मिगारश्रेष्ठीला ते सर्व काही आवडते. मग ते राजाला सूचना देण्यासाठी जाते. राजा प्रसेनजितकडे ते जातात. त्यांना सांगतात की महाराज अशा प्रकारे आपल्या मुलांचा विवाह म्हणजे ठरलेला आहे. त्यांना सांगते की कोण आहे, धनंजय श्रेष्ठीची पुत्री आहे. तेव्हा राजा विचार करतो की हे जे कुळ आहे तर हे कुळ आपल्या श्रावस्तीचं नाही आहे, आपण राजा बिंबिसाराकडून मागवलेला आहे. मग त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सुद्धा गेलं पाहिजे असा तो विचार करतो. आणि मग मिगार श्रेष्ठी धनंजय श्रेष्ठीला असा निरोप पाठवतो, राजा समवेत आम्ही वरात घेऊन येत आहोत. जर आपल्याच्याने तशी व्यवस्था होत नसेल तर आम्हाला कळवावे. तेव्हा धनंजय श्रेष्ठी परत निरोप पाठवतो, एक राजा काय, त्यांच्यासारखे 10 राजे किंवा त्यांची जनता जरी आली तरी आम्ही त्यांची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करू. अशा प्रकारे धनंजय श्रेष्ठी त्या ठिकाणी त्यांना निरोप पाठवतो. म्हणजे अशा प्रकारे माता विशाखामध्ये असणारे जे काही 5 लक्षण गुण आहे, या 5 लक्षण गुणाला अनुसरून त्या ठिकाणी पुण्यवर्धनला जशा प्रकारची स्त्री पाहिजे होती, पत्नी पाहिजे होती, ती पत्नी मिळाली. आणि त्यानंतर माता विशाखेचा मग विवाह कशा पद्धतीने होतो, विवाहामध्ये कोणकोणत्या प्रकारची व्यवस्था केली जाते, विवाहामध्ये माता विशाखेला काय काय दान दिलं जातं, हा सर्व प्रकारचा वृत्तांत आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आजच्या या मंगलमय प्रसंगी ही धम्मदेशना इथे समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.